मित्रांनो, आपण धार्मिक विधी जेव्हा आपण करतो त्यावेळेस दिवा लावतो, दिवाबत्ती करतो, कापूर अगरबत्ती लावतो आणि होम हवन करतो. तर त्याच्यामध्ये एक गुगळ वापरलं जातं, ऊद आणि गुगळ. तर ते गुगळ काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तर मित्रांनो, हे आहे गुगळाचं झाड. हे गुगळाचं झाड आहे. मी आलेलं आहे देऊळगाव राजा शहराजवळ 2 ते 2.5 किलोमीटर असलेलं गुगळादेवी संस्थान. आणि या गुगळादेवी संस्थानच्या आवारामध्ये आहे हे गुगळाचं झाड. आणि तुम्हाला दाखवत आहे बघा मित्रांनो, की हे जे झाड आहे याला कुठंही पाले दिसत नाही. फक्त जसं भाऊराव काका सांगतात, इथलचे जे कर्मचारी व्यवस्थापक आहेत, तर ते सांगतात की या झाडाला फक्त थोडाशी हलकासा पाऊस पडला की याला पालवी फुटते. आणि हे जे झाड आहे ह्याला जरसं काही आपण असं टोचलं तर त्याच्यातून एक प्रकारचा चीक बाहेर येतो. आणि त्या चिकाचा जर वास घेतला, तर मी आत्ता ट्राय करून बघितलं, चिकाचा वास घेऊन बघितला, तर चिकाचा वास घेतला, त्या दुधाचा वास घेतला, तर गुगळचा वास येतो. इतका सुगंध वास आहे, तुम्हाला मी काय सांगू. आणि एक काडी जर लावली तर नक्की ते 100% झाड शिलगतं. असं हा गुगळाचं झाड मला पहिल्यांदा बघायला मिळालं गुगळादेवी येथे. असं चमत्कारिक हे गुगळाचं झाड. आपण हे जे बघत आहात हे गुगळाचं झाड आहे. हे आपण इथं बघू शकता, अतिशय जाड असं हे ह्याचं खोड आहे. मित्रांनो, याचं आपण हे खोड बघत आहात. आणि या खोडावर जेव्हा आता बघा तुम्हाला दाखवतो मी, की याला जर आता हा काटा टोचला, हे माझ्या हातामध्ये बघा हे काटा आहे, आणि याला असा काटा टोचला की याच्यातून दूध बाहेर निघतं. हे बघा, आता इथं त्याला काटा लावला तर आता हे दूध बाहेर निघायला लागलं, चीक बाहेर निघायला लागलं. हे बघा, आणि ह्याला असं वास घेऊन बघितलं तर गुगळाचा वास येतो. असं हे गुगळाचं झाड. चमत्कारी असा गुगळ.